सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. मला वाटलं तो एक सर्वसाधारण माणूस असेल, पण नाही, ते एक सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्य आहेत. त्यावेळी बायकांना उंबरठा ओलांडण्याची पद्धत नव्हती हो. स्त्रीच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि आपली चूल, स्त्री पुरुष उच्च निच्च असा लई भेदभाव होता. आणि त्या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होतं. ते शिक्षणाचा प्रसार करत असताना एक फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना भेटल्या व त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, तर त्यासाठी फर्स्ट एज्युकेटेड वुमेन, बिकॉज द वन वुमेन एज्युकेटेड द फुल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक स्त्रीला घराच्या बाहेरच निघू देत नाही हो. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं, आले ते माझ्याकडे पाठ्यपुस्तक घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू. बेकबे बेदोणी चार काना मात्रा विलांटी उकार सार मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्यही रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, हो शनिवार 1 जानेवारी 1848ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात महिलांसाठी पहिली शाळा उघडली. तिथे मी पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिकाही झाली. अरे, शेळीसारखं जगलात तर काम तमाम होईल, वाघासारखं जगलात तर नक्कीच नाव होईल. पण मात्र समाजाचा धर्म बुडाला. अरे, एक साधारण माणूस शिकल्याने, एक स्त्री शिकल्याने कसा काय धर्म बुडतो हो? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? अहो, मी शाळेत शिकवायला जात असताना शेण खाल्लं, मला शेण मारून फेकलं, दगड मारली, मी सहन केलं, शिव्या दिल्या, अंगावर थुंकले, सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. दररोज प्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना एक नराधम माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला, ए टिवडे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोटीपाडींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिक्षण? त्यालाही कदाचित माहित नसावं की म्या सुद्धा ज्योतिराव पैलवानांची पत्नी आहे. उचलला हात आणि दिली त्याच्या कानाखाली आणि त्याला सांगितलं, आज पुढे आला थोबाड फुटलंय, पण जर पुन्हा तो समोर आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. अहो, स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती अन्यायाला नेहमीच बळी पडत आली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिने सती जायचं. अहो, तिचा बिचारीचा नवरा मेला त्यात तिचा काय दोष हो? यासाठी आम्ही आवाज उचलला आणि इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली. इंग्रज सरकार